Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नात्यांमध्ये दुरावा आला की होत्याचं नव्हतं होऊ शकतं. कधी किरकोळ कुरबूर, कधी पैसे, तर कधी गैरसमजातून अत्यंत जवळच्या नात्यांना सुद्धा संपवण्याचे प्रकार सातत्यानं समोर येत आहेत. आणि यातून मग शेवट असा होतो की भले भले लोक चक्रावून जातात. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक भयंकर घटना उघडकीस आली. मुंब्र्यामधनं अचानक बेपत्ता झालेल्या अरबाज खान या युवकाचा त्याच्याच प्रेयसीनं पती, भाऊ आणि एका मित्राच्या मदतीनं खून केलाय. आणि ही घटना तब्बल 1 महिन्यानंतर चौकशी झाली आणि त्यानंतर निष्पन्न झाली आहे. आणि विशेष म्हणजे अरबाजचा मृतदेह जो आहे तो एका हिरव्या ड्रमामध्ये भरला गेला आणि हा ड्रम गटारामध्ये फेकून दिला गेला. म्हणजे अगदी अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. याच घटनेची जी स्टोरी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच की ही स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला ड्रमची स्टोरी एक आधीसुद्धा आपण ऐकलेली आहे. त्या स्टोरीची कुठंतरी साम्य असणारी ही स्टोरी आहे, त्यामुळं शेवटपर्यंत ही नक्की बघा. तर 3 एप्रिल 2026ला अरबाज हा दादरला आपल्या कामाचे पैसे घेण्यासाठी जातो असं सांगून घरातनं गेला. मात्र तो काय परत आला नाही. त्यानंतर अरबाजच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुंब्रा पोलिसांनी तपास सुरू केला, चक्र फिरवली आणि मयत अरबाज आणि त्याची प्रेयसी मेहजबीन शेख या दोघांचे मोबाईल लोकेशन तपासले. आणि हे लोकेशन तपासल्यानंतर वसई परिसरामध्ये एकाच दिवशी ते एकत्र असल्याचं आढळून आलं. आणि इथंच पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेतलं. तिची विश्वासात घेऊन सखोल पद्धतीनं चौकशी सुरू केली आणि यानंतर हे भयानक हत्याकांड समोर आलं, ज्याची कबुली खुद्द मेहजबीननंच दिली. मेहजबीननं दिलेल्या कबुलीनुसार तिनं तिचा पती हसन, भाऊ तारिक शेख आणि त्याचा मित्र मुअज पठाण याच्यासोबत मिळून अरबाजकडून खंडणी वसूल करण्याचा आणि त्याला जीव मारण्याचा कट हा आधीच रचला होता. आणि या पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून त्यांनी अरबाजला वसईमध्ये बोलावून घेतलं आणि त्याच्याकडं पैशांची मागणी केली. मात्र अरबाजकडं पैसे नसल्यामुळं आरोपींनी कौर्याची जी सीमा आहे ती पार केली. त्याचे हातपाय बांधले, त्याला प्लास्टिकच्या पाईपनं बेदम मारहाण केली आणि त्याची हत्या केली. बरं, आता ही हत्या केल्यानंतर हे थांबले नाहीत आणि हत्या केल्यानंतर ते घाबरून गेले. मग आता पुरावा नष्ट करायचा होता. पुरावा नष्ट करण्यासाठी यांनी काय करावं, तर एक हिरव्या रंगाचा मोठा ड्रम आणला आणि या हिरव्या रंगाच्या मोठ्या ड्रममध्ये अरबाजचा मृतदेह भरला आणि वाळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका निर्जन स्थळी असलेल्या नाल्यामध्ये हा ड्रम, म्हणजे अरबाजचा मृतदेह ज्या ड्रममध्ये भरला होता हा ड्रम त्या नाल्यामध्ये फेकून दिला आणि त्याची विल्हेवाट लावली. आता या क्लिष्ट गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये कडक सूचना दिल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांचं एक विशेष पथक जे आहे ते तात्काळ वसई परिसरामध्ये रवाना झालं. अटक करण्यात आलेला आरोपी जो आहे तारिक शेख यानं ही ठिकाणं दाखवली जिथं हा गुन्हा घडला होता आणि त्यांनी या ठिकाणावरून वाळीवच्या त्या नाल्यामधनं अरबाजचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह ताब्यात घेतला. अरबाजचा मृतदेह ड्रममध्ये अशा अवस्थेत आढळला आहे की ते पाहून अक्षरशः अंगावरती काटा उभारल्याशिवाय राहत नाही. आणि ही घटना जशी समोर आली तसं वसई आणि मुंब्रा परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता असणाऱ्या नोंदीचं रूपांतर जे आहे ते 3 मेला म्हणजे नुकतंच मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हत्येच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट केला आहे आणि मृतदेह हस्तगत केल्यानंतर यामध्ये हत्येच्या कलमांची वाढसुद्धा आता करण्यात आलेली आहे. मुंब्रा पोलिसांनी अत्यंत वेगानं ही कारवाई केली असंच म्हणावं लागेल. जरी महिना गेला मात्र तरीही टेक्निकल स्वरूपामध्ये याचा तपास करून मुंब्रा पोलिसांनी ही कारवाई केली आणि यातले आरोपी आणि त्यांचं हे क्रौर्य जे आहे ते समोर आणलं. अरबाजची प्रेयसी मेहजबीन
आणि तिचा भाऊ तारिक शेख या 2 मुख्य आरोपींना 7 मेला अटक केलं आहे आणि बाकीचे आरोपी जे आहेत ते फरार आहेत. न्यायालयानं आता या दोन्ही आरोपींना 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आणि मेहजबीनचा फरार पती हसन आणि तारिकचा मित्र जो आहे पठाण, या दोघांचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपायुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे टीम होती, या टीमनं या 2 आरोपींना अटक केला आणि बाकी फरार आरोपींना शोधण्याचं काम सुद्धा हे आता करतायत आणि वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भामध्ये छापे सुद्धा टाकतायत. एकंदरीतच आपण जर बघितलं तर रिलेशनशिप क्राईमच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात खूप वाढ झालेली आहे. अशाच प्रकारची ही घटना आहे की दोघांमध्ये प्रेम होतं आणि त्यानंतर पैशांच्या कारणामधून कुठंतरी दोघांमध्ये कुरबुरी झाल्या आणि कुठंतरी सेटलमेंटमध्ये गडबड झाली आणि त्यामधून अरबाज शेखचा काटा या चौघांनी मिळून काढला. ही स्टोरी फाईल केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत चव्हाण यांनी. या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई तकला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.